सावरगाव ते खापरवाडी या मुख्य रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत भयावह झाली असून रस्त्याच्या दुतर्फा 10 ते 15 फूट उंच वाढलेल्या बंगाली काट्यांच्या झुडपांनी रस्त्याला अक्षरशः विळखा घातला आहे. या काटेरी वनवासामुळे गेल्या आठवड्यात 2 गंभीर अपघात झाले असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. 7 दिवसांत ही झुडपे न काढल्यास प्रहार जनशक्ती पक्ष आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे तालुका संघटक शुभम पाटील नारे यांनी दिला आहे. हा रस्ता की मृत्यूचा सापळा? सावरगाव खापरवाडी हा रस्ता शाळकरी मुलांच्या बसेस, ट्रॅक्टर आणि अवजड वाहनांच्या रहदारीचा मुख्य मार्ग आहे. मात्र रस्त्यावर आलेल्या झाडाझुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. झुडपांमुळे रस्ता अरुंद झाला असून ओव्हरटेक करताना किंवा टर्निंगवर अंदाज येत नसल्याने अपघातांची मालिका सुरू आहे. गेल्या आठवड्यात 2 तरुण या झाडांमुळे गंभीर जखमी झाले आहेत. या घनदाट झुडपांमध्ये रानडुक्कर आणि रोही किंवा नीलगाय रस्त्यावर आडवे जाताना दुरून दिसत नाही. रात्रीच्या वेळी हे प्राणी अचानक रस्त्यावर येत असल्याने दुचाकीस्वारांचे भीषण अपघात होत आहेत. शाळकरी मुले याच रस्त्याने शाळेत जातात. रात्री अपरात्री शेतकरी आणि ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. संबंधित विभागाने तातडीने ही झुडपे साफ करावीत अशी मागणी या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग PWD या गंभीर प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हा रस्ता नसून बंगाली काट्यांचे कुंपण झाला आहे. निष्पाप लोकांचे बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार का? जर 7 दिवसांत हे काटेरी झुडपे काढली नाहीत तर प्रहार स्टाईलने अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल, असे प्रहारचे शुभम पाटील नारे यांनी म्हटले आहे.